नमस्कार बाळांनो. हा प्रश्न सगळ्या विद्यार्थ्यांना पडतो आणि बऱ्याच लोकांनाही आयुष्यात पडतोय की आवडतंय ते करा किंवा इंटरेस्ट ज्याच्यामध्ये आहे ते करा. पण आम्हाला काय आवडतंय हे कधी माहितच नाही ना. की सगळेजण म्हणतात की बाळ तुला जे काय आवडतंय ते कर. आता तर मग इंजिनिअरिंग, फार्मसी, मेडिकल वाल्यांचं तर सुरूच आहे. इंजिनिअरिंग मध्ये तर आणखीन कन्फ्युजन आहे. त्यांना काय सांगितलं जातंय, तुला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे ते कर. पण विद्यार्थ्यांनाच हे माहित नाही की मला कशात इंटरेस्ट आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर तेवढं सोपं नाहीये. ह्या प्रश्नाचे उत्तर जर मी शोधायला बसलो ना, कधी कधी ना बऱ्याच लोकांना आयुष्य संपतंय की त्याला आवडतंय का शोधायला. आता तुम्ही बघा, आई वडिलांना विचारा की तुम्हाला काय आवडतं. समजा वडील नोकरी करतायत किंवा जे काय करतात त्यांना विचारा ना हा साधा प्रश्न की पप्पा तुम्हाला काय आवडतंय, बाबा तुम्ही खरोखर हे आवडताय म्हणून करताय का. तर बऱ्याच वेळा सहसा एक कॉमन उत्तर दिलं जाईल, नाही नाही मला आवडतंय कराय. पण जर तुम्ही खरोखर शांतपणे बसून विचारलं आणि खरोखर सिरियसपणे जर डिस्कशन सुरू झालं तर ते काय उत्तर देतील, बाळ ह्या घरामध्ये महिन्याला एक ठराविक रक्कम लागते आणि ती रक्कम आल्याशिवाय आपलं घर व्यवस्थित नाही चालत आहे. मग विद्यार्थ्यांची फी असेल, मेडिकल असेल, कोणाची औषधं असतील, मग किरकोळ घरचा खर्च असेल, मग जेवणासाठी खाण्यासाठी लागलेलं रेशन असेल, ह्या सगळ्यासाठी एक ठराविक रक्कम लागते आणि ती रक्कम आलीच पाहिजे महिन्याला. त्याच्यासाठी मी ही नोकरी करतोय किंवा हा व्यवसाय करतोय. मला खूप इच्छा आहे म्हणून करतोय का? नाहीये. कारण आता त्यांची एज अशी असेल ते सांगतील की मी कालांतराने ह्यात ओढलं गेलोय आणि ह्याच्यामध्ये मी आता पुढे कंटिन्यू करतोय. बऱ्याच लोकांशी चर्चा करा, मी स्वतः करतोय, तर 90 ते 95% लोक काय सांगतात की आता आमच्याकडे पर्याय नाही, आम्ही ज्याच्यामध्ये ढकललं गेलो आता तेच आम्ही करतोय. खूपच कमी लोक असतात की ज्यांना इंटरेस्ट ज्या गोष्टीमध्ये क्रिएट झाला हे समजतं आणि त्याच्यामध्ये ते पुढे करतात. तर या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार की आपला इंटरेस्ट कसा शोधायचा आहे, कशा पद्धतीनं गोष्टी आपण पुढे विचार करू शकतो जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर आपला इंटरेस्ट कळेल आणि त्याच्यामध्ये आपण आपलं करिअर करू शकतो. आता एक सिंपल उदाहरण देतो. आता मी बीटेक एमटेक केलं, मेकॅनिकल थर्मोडायनामिक्स, पुढे पीएचडी साठी अप्लाय केला. मग त्याच्यानंतर परत गेट एक्झाम 10 वेळा पास झालो. आदनं मधनं मला पण झटका यायचं. कुठलं झटका यायचं, एमपीएससी ते पण टेक्निकलला गेलो, तिथेही माझा चांगला स्कोर, तिथेही रँक लागली. इंटरव्ह्यूलाच नाही गेलो का, की जी प्रायव्हेट नोकऱ्या मिळत होत्या किंवा मी जे बाकीच्या गोष्टी करत होतो त्याच्यामधले जे काही पैसे होते त्याच्या निम्मा पगार सरकारमध्ये होता. मग मी ते कशाला करणार. आता काही लोक म्हणतील की बाबा पैशासाठी सरकारी नोकरी करायची नसती, लोकांचं भलं करण्यासाठी करायचं असतं. आता त्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, पण माझ्यासाठी जी नोकरी लागलेली तिथं मी लोकांचं भलं काय, मी लोकांच्या कॉन्टॅक्ट मध्येच कधी येणार नव्हतो. टेक्निकल पोस्ट होती ती. मग मला ती गोष्ट नाही पटली बाबा, मग मी नाही केलं. मग पुढे कालांतरानं काय झालं, माझ्यासारख्या विद्यार्थ्याला कोण शिकवणार. माझ्यासारखा विद्यार्थी म्हणजे मी इतक्या गोष्टी माझ्या स्कूल लाईफ आणि ज्युनियर कॉलेज म्हणजे 12वी पर्यंत केलेत ना, मी म्हणतो तसा विद्यार्थी कधी होऊ नये. कारण मला वर्गात बसवून घेणं पण शिक्षकांना डोकेदुखी होती. का मला समजायचं नाही वर्गात बसल्यानंतर, मग मला असं वर्गात हाकलायचे, मारायचे, खूप झाले माझ्या आयुष्यात. मग मी म्हटलं की माझ्यासारख्या विद्यार्थ्यांना कोण शिकवणार किंवा कोण लक्ष देत नाही. आम्हाला असं वळीत टाकल्यासारखं असतं की बाबा हे असल्या पोरांना कोण नाही, दगडायची असं म्हणलं जातं. ठीक आहे. मग कालांतराने मी शिक्षण क्षेत्राकडे वळलो, शिकवायला मला आवडायला लागलं, विद्यार्थ्यांना थोडंफार शिकवलेलं समजायला लागलं. मग मी इथं आलो. मग माझं क्वालिफिकेशन आजही म्हणतात तुझं झालंय काय. मी महाराष्ट्रातल्या देशातल्या टॉप कॉलेजांमधनं पास आउट झालो, पण नंतर पुढं नाही केलं. आता एक आणखीन अशी बरीच एक्झाम्पल आहेत. बरेच बिझनेसमॅन असतील की त्यांचं शिक्षण वेगळं आहे आणि वेगळ्या गोष्टी करतात. काही काही ठिकाणी तर बिझनेसमॅनचं शिक्षणच नाहीये पण खूप चांगल्या ठिकाणी आहे. असं नाहीये. मग हे कसं होतंय की तुम्ही घेणारं शिक्षण हे वाया नाही जाणार आहे, ह्याचा फायदा पुढे पुढे होतोय. आज माझ्या शिक्षणाचा फायदा इकडे व्हायला लागलाय. पण तो इंटरेस्ट कधी समजणार आपल्याला, कशात आहे, काय करायचं. मग ह्या गोष्टी पुढे जात आहेत. अजून बरेच विद्यार्थी आहेत. आता इवन प्रतीक सर 12वी मध्ये 96% पाडले त्यांनी. सॉरी पर्सेंटाईल नाही, पर्सेंटेज टक्के पाडले. पर्सेंटाईल काय आमच्या नव्हते, सीईटीचे वगैरे बाकीचे AI EEE एक्झाम होते, आता ज्याला JEE मेन्स म्हणतोय आपण, मग ह्या एक्झाम्स होते. 96% 12वी मध्ये त्या माणसानं पाडलेत. टार्गेट पहिल्यापासून फिक्स होतं की फर्स्ट पासून लास्ट पर्यंत टॉप केलं त्यांनी आयुष्यात, गोल्ड मेडलिस्ट मध्ये पण आहेत. आणि काय होतं टार्गेट की मला शिक्षक बनायचं. ऑब्विसली ते त्यांचं टार्गेट फिक्स होतं. मला शिक्षण क्षेत्रात इंटरेस्ट झाला,
मग हे असं इंटरेस्ट कधी झाला की वेगवेगळ्या गोष्टी मध्ये प्रयत्न केल्यानंतर. तर आपण हा व्हिडिओ डिटेल होऊ दे. थोडस काय की इंटरेस्ट नाही आहे की आहे हेच कळत नाही आम्हाला, की स्वतःला ओळखावं लागेल. आता हा प्रश्न जर विचारला ना की तुला काय आवडतं, कशात आवडतं त्यात करिअर कर, मी म्हणेन पहिला सांगतात हे काय आवडतं विचारू नको, कोण आवडतं विचार, लिस्टच देतो म्हणतात काही काही जण. बाळांनो ते एक वेगळी गोष्ट असेल. काय करिअर आवडतं ना हे शोधायसाठी बाबा बराच वेळ लागेल. जितक्या लवकर आपण ह्या गोष्टी शोधेन, जितक्या लवकर समजेल तेवढ्या आयुष्यात लवकर भलं होईल. आता स्वतःला ओळखा. मला काय करायला आवडतं हा कधी क्वेश्चन विचारलाय का? हा म्हणणार मला माहितीये की मी दिवसभर रील बघत बसतोय, गेम खेळत बसतोय. ती आवड नाही, आता ती हॉबी मध्ये क्रिएट व्हाले मुलांच्या. आमच्या वेळी छंद काय, क्रिकेट खेळणं, गल्लीत ते लपंडाव खेळणं, हे असले छंद, छोटे छोटेसे खेळ की झाडांवरती जाऊन बसणं, असं आमच्या काळात होतं. आता मुलं बाहेर नाही पडत आहेत, ते कशात मोबाईल मध्ये गुंतलेत. मोबाईल मधून जर तुम्हाला चांगले पैसे मिळणार असतील तर ऑब्व्हियसली मी करा म्हटलं असतं किंवा लोकांनी करा म्हटलं असतं. काही लोक देतील सर आम्ही गेम डेव्हलप वगैरे करणार, ते साध्या दिवसभर रील बघून ते होणार नाही आहे, ते छपरी व्हिडिओ नाचतेला बघून तसं नाही होणार आहे. तिथं हा आज कुठल्या पण वल्गर कंटेंट बघतायत आणि त्यानं आयुष्यात मिळणार नाहीये तुम्हाला. चांगल्या गोष्टी करत असाल तर ती एक वेगळी गोष्ट आहे. मग तुम्ही स्वतःचा आवड निवडा. आता म्हणणार हे तर शोधायसाठी व्हिडिओ बघालोय तुझा, तुम्हाला काय काय गोष्टी करायला आवडतात. काही विद्यार्थी म्हणतात सर मला वर्गात बसायला आवडत नाही, कॉलेजमध्ये शिकायला आवडत नाही, पण मला ते प्रोग्रामिंग कोडिंग करायला आवडतंय. पण सर मला एक्झॅक्ट राईट पाथ मिळणं झालाय, कशात काम करू. छोट्या गोष्टी त्यातनं चला की कसे प्रोग्राम बनतात, कसे ऍप डेव्हलपमेंट होतात, ह्या गोष्टी आहेत. काही विद्यार्थी म्हणतात सर मला पेंटिंग वगैरे करायला आवडतं, काही विद्यार्थी म्हणतात की सर स्पोर्ट्समध्ये. मी काय म्हणेन 2 टाइम पहिला चांगल्या पद्धतीचं आपल्याला जेवण मिळेल असं पहिला करिअर चूज करा. असं व्हायला नको की आयुष्यातली 20-25 वर्ष घातली माझ्या छंद पूर्ण करण्यासाठी, पण तिथं माझं काय होईना, तिथं मला पुरेसे पैसे मिळणार. मी आज खूप आर्टिस्ट पाहतोय, खूप चांगलं काम करतायत, पण त्याला पुरेसे पैसे नाहीत मिळत आहेत ना. कारण शेवटी बाळांनो फिरून ना आयुष्यात पैशांवरती येत आहे. ज्यावेळी चांगल्या पद्धतीनं आपलं घरच्यांचं पोट भरेल त्याच वेळी तुमच्या अडचणी कमी होतील आणि मग पुढे आपण काहीतरी गोष्टी करू शकतोय. म्हणजे छंद असा निवडा की त्यामधून काहीतरी पैसे मिळतील. मग आपल्या हॉबीज किंवा आपल्या इच्छा, छंद काय आवडतं हे थोडंसं कागदांवरती लिहा. 10 ते 15 पॉईंट बनवा. जे वाटतंय तुम्हाला आवडते किंवा जे करताना चांगलं वाटतं, काय पण असू दे, किती पण फालतू गोष्ट असू दे, कागदांवरती लिहा आणि त्यातनं तुम्ही कशा पद्धतीने पैसे कमवू शकता हे विचार करता येतील. आता हे सगळं कॉलेजमध्ये करत करत करायचं आहे. कॉलेजमध्ये तुम्हाला एखादा विषय आवडला, त्यामध्ये तुम्ही चांगल्या गोष्टी केल्या तर त्या रिलेटेड कंपन्या शोधायच्या असतात. आता मला काय थर्मल आवडायचं का की सब्जेक्टच टफ होता. मग मी म्हणायचो टफ आहे ना, बघू मला काय होतंय. मास्टर्स मी त्यातच केलं. मग तिथं थोड्याशा गोष्टी चांगल्या डेव्हलप झाल्या. मग त्या पद्धतीने तुम्ही कागदांवरती लिहा काय काय गोष्टी करायला आवडतात. काही पण असू दे, मी म्हणतो अभ्यासातला असेल, अभ्यासाच्या बाहेरचा असेल. कारण का शिक्षण हे तुम्हाला आयुष्यात निर्णय घेण्यासाठी मदत करतंय. म्हणजे बरेच म्हणतात ना की आम्हाला म्हणतात की बाबा शिकून काय केलंय, आता ते मुलांना शिकवायचं लागलाय वर्गावर वगैरे, मग त्यासाठी बीएससी डिग्री बास होते की. बाळांनो बीएससी डिग्री केल्यानंतर आम्ही जे रिस्क घेऊ शकतोय किंवा विचार करू शकतोय तो बीएससी केल्यानंतर मी करू शकलो नसतो. कारण आज जे काय निर्णय घेतोय ना ते शिक्षणच मदत करतंय. शिक्षण कशासाठी आहे? आयुष्यात येणाऱ्या अडचणींवरती मात करण्यासाठी किंवा आल्यानंतर अडचणींमध्ये निर्णय घेण्यासाठी शिक्षणाची खूप गरज आहे. शिक्षण म्हणजे नोकरी मिळते हे करते हे वेगळ्या गोष्टी, हे नाही आहे. आलेल्या अडचणींमध्ये निर्णय घेण्यासाठी बाबा शिक्षण मदत करते. हा मग निर्णय चुकेल किंवा बरोबर येईल माहित नाही आहे, पण निर्णय घेणार चांगल्या पद्धतीचे विचार करून कधी ज्यावेळी शिक्षण होईल. तर आपण ह्या गोष्टी निवडल्या, काय करायचंय आपल्याला, म्हणजे काय आवडतंय ते सगळं कागदांवरती लिहिलं. मी कोणत्या गोष्टीबद्दल खूप उत्साही होतो. काही काही विद्यार्थ्यांना की बाबा एक स्पोर्ट्स मध्ये उत्साही होतात, मग त्या स्पोर्ट्स मध्ये तुम्ही करिअर करू शकता का, काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहे. नॅशनल मेडल 1, 2, 3 मध्ये बसलाय का, त्याच्यानंतर मग तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब मध्ये पण जागा मिळतील. किंवा तुम्ही गव्हर्नमेंट मध्ये जॉब घेतला आणि त्यामधनं परत स्पोर्ट्स मध्ये करिअर करायला. असं नाही की तुम्हाला लय मजा काय येते कोणती गोष्ट करताना, ते पण कागदांवरती लिहा. मग ह्या गोष्टी लिहित गेल्यानंतर ना आपण नंतर त्याच्यामध्ये फिल्टर करू ना. फिल्टर करू म्हणजे काय, समजा सर मला काय आवडतं किंवा उत्साह वाटतो ना, मी अशी लिस्ट बनवल्या बघा 100 झाल्यात, आता त्यातलं शोधू. मग त्यामधनं काय काय फिजिबल आहे. फिजिबल म्हणजे काही काही वेळ शब्द इंग्लिश येतात, आता सवय झाले.
ज्या गोष्टी बाबा पुढे भविष्यात करू शकतोय जेणेकरून माझं चांगलं होईल त्या, मग ह्या आपण गोष्टी काढूया ना त्यामध्ये. मग करते कोणता विषय किंवा काम करते वेळी वेळ जातोय तुम्हाला कळतच नाही. म्हणजे काय, एखादी गोष्ट करायला लागलाय तुम्ही आणि तुम्ही 2 तास 3 तास 4 तास 5 तास वेळ कधी गेला कळतच नाहीये. म्हणजे काय आहे, तिथं तुम्हाला ते काम वाटत नाहीये, तुम्हाला त्यामध्ये मजा यायला लागले, मग तो तुमचा इंटरेस्ट आहे. आता एखादं कसं असतं, काही मुलं ना मॅथमॅटिक्स सोडवत असतात. माझ्याकडे असे 5-6 विद्यार्थी आहेत, म्हणजे आता पास आउट होतात, की ते नुसतं मॅथ्स मध्ये डोकं पडलं, म्हणजे आम्ही मध्ये डोक्यावर पडलेस का ते फिजिक्स केमिस्ट्री पण कर की जरा. नाही सर, माझं यावर प्रेम आहे आणि मॅथ्स माझ्यावर कधी प्रेम करेल ह्याची मी वाट बघायला लागलोय. का, मी मॅथ्सच्या मागे पळालोय सर, मॅथ्स पुढे पुढे पळायला लागले. मग त्यांना मॅथमॅटिक्स मध्ये आवड आहे. मग सेम एक्झाम्पल माझा एक सुरुवातीच्या बॅचचा विद्यार्थी, की तो मॅथ्स मध्येच नुसता पडलेला, केमिस्ट्री वगैरे कर काहीच करायचं नाही. मग चांगले स्कोर पण झाला 12वीला, पण तरी मॅथ्स मध्ये घेतलं, बीएससी केली, जाम एक्झाम दिली, ऑल इंडिया 63 रँक लागली. एमएससी साठी आयआयटी मुंबईला ऍडमिशन घेतलं मॅथमॅटिक्स मधून आणि त्याचं पॅकेज नंतर 20 लाखाचं लागले. का, की फक्त मॅथ्स साठी वेडा होता तो. ऑब्व्हियसली तसे असतात. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट करते वेळी तुम्ही त्यात बाबा वेळ तुम्हाला कळतच नाहीये, मग तो तुमचा इंटरेस्ट आहे. मग ह्या गोष्टींना ट्राय केल्याशिवाय कळणार कशा हो. हे तुम्ही कागदांवरती लिहायला पाहिजे, काय गोष्टी करताय, किती वेळ बसताय, हे तुम्ही केलं पाहिजे ना. मोबाईल मध्ये बसून रील पाहिल्यानं आयुष्य होणार असेल तर मी मना बंदास्त करेन. किती जणांचं होणार आहे. आता मग ह्या गोष्टी आहेत, तू म्हणाल तू बी व्हिडिओ बनवायला लागलायस की. बाळांनो, एज्युकेशनल कंटेंट आहे, एज्युकेशनल चॅनल किती आहेत बघा ना तुम्ही. तुम्हाला यामध्ये रील बघून करिअर करायचं करा, चेक करा, पण तिथं इझी पैसे मिळणार आहेत का. तुमच्या समोर आता शिक्षण ठेवलंय, ते सोडून तुम्ही दुसऱ्या गोष्टींच्या मागे लागू नका सध्या तरी. एकदा चांगल्या एज्युकेशनला जाऊ, चांगलं बॅकग्राऊंड बनवू, की माझ्या आयुष्यात दुसरं काही झालं नाही तर माझ्याकडे एक शिक्षण आहे, त्याच्यावर मी काहीतरी करू शकतोय. मग मी प्रत्येक मी माझंच एक्झाम्पल देतोय किंवा आमच्या 2-3 मित्रांचं, का की आमचं ह्या करिअरमध्ये काय झालं नाही, समजा कोचिंग मध्ये काय झालं नसतं किंवा आजही जर बंद झालं तर एक चांगली डिग्री आहे, चांगल्या कॉलेजची डिग्री आहे, काय ना काहीतरी होईल पुढं, त्या डिग्रीवर आम्हाला कुठेतरी जॉब मिळेल किंवा काहीतरी करू शकतोय. मग तुमच्याकडे चांगली डिग्रीच नसेल तर पुढं काय करणार आहे, हा विचार करा. सॉरी, की स्वतःला ओळखून हे सगळं कागदांवरती लिहा. ठीक आहे, पुढे की नवीन गोष्टी करून बघा. आता तुम्ही म्हणणार सर आम्ही हा मागचं जे सांगितलंस ना बाबा, ह्यातलं काय आपल्याला कळालं नाही किंवा आम्ही असं कधी केलंच नाही, आम्हाला कळतच नाही. मग वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करा ना. तर वेगवेगळ्या गोष्टी ट्राय का करायच्या आहेत, कळणार कसं काय गोष्टीत इंटरेस्ट क्रिएट व्हायला लागलाय. आता समजा तुम्ही इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेणार आहे, तर तुमच्याकडे 4 वर्ष आहेत. 4 वर्ष म्हणजे आयुष्यातली खूप मोठी वर्ष आहेत ती. का, एक तर आता तुम्ही छोटे राहिला नाही, घरच्यांच्याकडून प्रेशर नाही, कुठं चाललायस, काय करायला लागलायस, थोडस मोठं झालाय, सगळ्या गोष्टी कळतायत आणि घरच्यांच्याकडून ही अपेक्षा पण नाही आहे की तुम्ही पुढच्या महिन्यापासून घरी पैसे आणून द्यावे, कमवून द्यावे. 4 वर्ष तुम्हाला पूर्ण फ्रीडम दिलंय. कॉलेज करा, कॉलेज करत करत वेगळ्या गोष्टी शिकायच्या. नुसतं कॉलेजमध्ये चाललाय, टाइमपास करायला लागलाय, घरी येऊन बसला, परीक्षेत चांगले मार्क्स पाडला, ठीक आहे, मार्क्स नाही, आज सगळेच इंजिनियर व्हायला लागलेत, सगळेच फार्मसी आहेत, कितीतरी डॉक्टर आहेत, पण सगळे डॉक्टरांच्या ओपीडी चालायला लागलेत का, नाही. इंजिनियरांना सगळ्या चांगले पगार मिळालेत का, नाही. का, त्यांनी फक्त कॉलेज केलं, डिग्री घेतली, डिग्रीला बाहेर आज व्हॅल्यू खूप कमी आहे. त्याच्यावर आपण जे एक्स्ट्रा स्किल्स म्हणतोय ना, ते हे नवीन नवीन गोष्टी ट्राय करा. 10 गोष्टी ट्राय केल्या ना तर त्यातली एक तरी चांगली वाटेल की रे, आवडेल, एकामध्ये तरी इंटरेस्ट क्रिएट होईल, मग झालं की काम आपलं. मी म्हणतो 100 गोष्टी ट्राय केल्या, सक्सेस किती वेळा पाहिजे, सक्सेस फक्त एकदा पाहिजे. तुम्हाला असं थोडीच आहे की 100 गोष्टी करायला लागलाय आणि 100च्या 100 वेळा सक्सेस मिळाला पाहिजे, नाही आहे. 100 गोष्टी केला, 99 त्यामधल्या वेळा तुम्हाला फेल्युअर आलं, चुकल्या गोष्टी, गणलो आपण, एकदा सक्सेस मिळाला, ती गोष्ट घेऊन पुढे जायचे. त्यासाठी तुम्हाला 100 गोष्टींमध्ये प्रयत्न करायला पाहिजे ना. कळतंय काय, मग त्यामुळे गोष्टी ट्राय करा, नवीन नवीन करा, तुम्हाला जे वाटतंय ते करा. कॉलेज चाललाय, रेग्युलर अटेंडन्स आहे वगैरे, अटेंडन्स किती 75%, ठीक आहे, कॉलेजमध्ये चला, तुम्हाला कळतंय कॉलेज काय द्यायला लागले तुम्हाला. कॉलेजांबरोबर तुम्ही तुमचा रेग्युलर अभ्यास कधी एक्झामच्या अराउंडच करताय, मग तुम्ही नवीन गोष्टी ट्राय करणं गरजेचे आहे. ठीक आहे, आता काय, तुम्ही ह्या वेगवेगळ्या गोष्टी तयार केल्या तर तुमचं कोणत्या गोष्टीमध्ये मन लागतंय ना हे कळेल तुम्हाला. आता मला मॅथमॅटिक्स शिकवायला खूप आवडतं,
मग मॅथमॅटिक्स बरोबर कळालं की हे मॅथमॅटिक्स कुठं वापरायचं आहे मला, फिजिक्समध्ये. मग फिजिक्समध्ये इंटरेस्ट क्रिएट झाला आणि मेन विषय आज माझा फिजिक्सच आहे. कारण का, मॅथ्स खूप सोपं वाटायला लागलं. मग मॅथ्स वापरतात कुठं, बऱ्याच वेळा प्रश्न पडायचा ना मला की बाबा हे डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन मी करायला तर लागलोय, पण हे कुठं आयुष्यात लागतंय, हे मॅट्रिक्सचा कुठं वापर करायचा आहे. मग ह्याच्या डिटेल्स मध्ये गेल्यानंतर मग हे ऍप्लिकेशन ह्याचे पाहिले तर ते सगळे फिजिक्सचे आहेत. म्हणजे तुम्ही याला जर फिजिक्सचे असतील तर डेरिव्हेटिव्ह स्लोप वरून तुम्ही इक्वेशन्स कसे सॉल्व्ह करून, डबल डेरिव्हेटिव्ह हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे त्याच्या ते मॅट्रिसेस मध्ये लागेल. म्हणून हायर ऑर्डर आणि मॅट्रिसेसचा काय संबंध आहे, खूप मोठा संबंध आहे. 10 बाय आता 3x3चेच मॅट्रिक्स घेतलाय ना, 10x10 50x50 मॅट्रिक्स मी सोडवलेत, त्याचे कोड बनवून वगैरे केलंय. मग हे सगळं ऍप्लिकेशन नंतर इंटरेस्ट क्रिएट झाला. हा कधी, मॅथ्सचा मी यूज पाहिल्यानंतर. मग तुम्ही पण त्या गोष्टी करू शकताय, कुठल्या पण घ्या. तुम्ही म्हणा सर मला मेहंदी काढायला आवडते, करा, चांगले चांगले मेहंदी काढा. आज मी चेक करतो साध्या साध्या लग्नांमध्ये ना 10, 20, 30 हजार रुपये घ्यायला लागल्यात 2 हातांवर मेहंदी काढायला. पाय आणलेस, पायाचे 5 हजार वेगळा. बाबा हे कमी नाही आहे. मी जे ठीकठाक हॉटेल पाहतोय त्या हॉटेलमध्ये कुकचे पगार 1 लाख ते 2 लाख आहेत महिन्याला. मग तुम्ही चांगले कुक होत असाल तर ठीक आहे. मग इंजिनिअरिंग करून 15-20 हजार पगार घेण्यापेक्षा तुम्हाला इंटरेस्ट नसेल त्यामध्ये, तर तुम्ही ह्या पण गोष्टी करू शकता ना त्याच्याबरोबर. मग हे ह्याच्यासाठी तुम्हाला 100 वेळा ना 100 टाइम्स एफर्ट्स घ्यावे लागतील. 100 वेळा प्रयत्न करायला तयार आहे का? काही वेळा काय होईल, पहिल्या प्रयत्नामध्येच तुम्हाला ती गोष्ट आवडायला लागली आणि तुम्ही त्याच्यात करिअर केला, वेल अँड गुड आहे. काही वेळा 10 वेळा, 15 वेळा, 20 वेळा, काय माहित नाहीये. तुम्ही जोपर्यंत एखाद्या गोष्टीत इंटरेस्ट येत नाहीये तर तुम्ही एफर्ट्स घ्यावेच लागणार आहेत. आणि असं होत नाहीये 2-3 अटेम्प्ट मध्येच तुम्हाला कळतं की इंटरेस्ट कशात क्रिएट व्हायला लागलाय आणि त्याच्यामध्ये आता तुम्ही, मी का म्हणतो इंटरेस्ट क्रिएट झाल्यानंतर त्या गोष्टीत करिअर करणं गरजेचं असतं, कारण जर तुम्ही जी गोष्ट आवडतच नाही तर रडत कडत पूर्ण आयुष्य काढावे लागेल. आज किती रिटायरमेंट एज, 58 आहे, चला म्हणतो 58, 58 वर्ष आज रिटायर होतं. काही ठिकाणी वरती 60 आहे, 62 आहे वगैरे. मग जी गोष्ट आवडत नाहीये, समजा तुम्ही 22-23व्या वर्षी नोकरीला लागला कॉलेज संपल्यानंतर, तिथून पुढची 35 वर्ष जी गोष्ट आवडत नाहीये ती गोष्ट करत राहणार आहे. आणि मग किती वाईट होईल रे आयुष्यात. म्हणजे जी गोष्ट आवडतच नव्हती ती 35 वर्ष केली मी आयुष्यात, म्हणजे पूर्ण आयुष्य घालवलं न आवडणाऱ्या गोष्टीत. हे, आणि जर आवडणाऱ्या गोष्टीत केला तर पगारांपासून ना पैशांचा पाऊस पडेल. आज इंटरेस्ट क्रिएट झाला. आयआयटीचा ऍव्हरेज पॅकेज काढा, सर्च करा की आयआयटी मध्ये ऍव्हरेज पॅकेज किती आहे. मग तुम्हाला काही वेळा 10 लाख 15 लाख ऍव्हरेज, ते हायेस्ट पॅकेज पकडू नका आणि लोएस्ट पण पकडू नका, ऍव्हरेज पॅकेजेस किती मिळतात. जर इंटरेस्ट असेल तर कमीत कमी त्याच्यापेक्षा 4-5 पटीनं चांगले पगार कमवू शकताय तुम्ही. पगार असेल, बिझनेस असेल, काही करा, इंटरेस्ट क्रिएट होणाऱ्या गोष्टींमध्ये. मी आज बघतोय की किरकोळ एज्युकेशन आहे, खूप मोठं एज्युकेशन नाही पण खूप 2-3 लाख इझिली महिन्याला कमवायला लागलेत. का, पॅशन फॉलो केला. तुम्ही म्हणा सर पॅशन फॉलो करा, पॅशन फॉलो करा, ऐकलंय, फक्त ऐकलंय म्हणजे ते कशात पॅशन इंटरेस्ट क्रिएट झाला नाही हे असं सर्च करावं लागेल. समजतंय काय सांगायला लागलोय. कधी सापडेल तुम्हाला एखादी गोष्ट आवडते माहित नाही मला. जेवढ्या जास्ती प्रयत्न कराल ते, हे करत कसं करायचं आहे, कॉलेज करत करत ह्या गोष्टी करायच्या आहेत. पुढे काय आहे, नवीन स्किल शिका. आता प्रत्येक जण म्हणतो ना नवीन स्किल्स काय आहेत, म्हणजे नेमकं मी शिकू काय हा प्रश्न पडतोय. की बाबा सगळेच म्हणाले नवीन स्किल आल्या पाहिजेत. अहो आम्हाला हेच कळलं ना की स्किल म्हणजे काय असतंय. स्किल्स म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट क्रिएट झाला, त्याच्यामध्ये नवीन नवीन गोष्टी काय लागल्यात त्या सगळ्या शिकत राहायच्या. का, आता एक्झाम्पल, आता सगळे कम्प्युटर इंजिनियर व्हायला लागलेत, ठीक आहे, कम्प्युटर इंजिनिअरिंग सगळीच करायला लागलेत. मग तुमच्याकडे वेगळं काय असणार आहे, जो कॉलेजचा सिलेबस ऑलमोस्ट सेम, मग तुम्ही वेगळं काय शिकला. ज्यावेळी कंपनी नोकरी देईल किंवा तुम्ही स्वतःचा व्यवसाय काढाल तर तुम्हाला बाकीच्यांपेक्षा चांगलं नॉलेज असायला पाहिजे. मग ते कधी येणार, ज्यावेळी बाकीचे विद्यार्थी फक्त कॉलेजच करायला लागलेत, तुम्ही दुसऱ्या गोष्टी करायला लागलाय. आता समजा मोबाईल ऍप बनवायचा, ठीक आहे, मोबाईल ऍप बनवायला तुम्ही गेला ना, मग मोबाईल ऍप बनवणारे तर खूप सगळे आहेत. मग तुमचं ऍप कसं चांगलं ठरेल की बाबा नंबर ऑफ पर्सन्स स्टुडंट्स आल्यानंतर ते बंद पडता कामा नये, इथनं चालू करा. आता तुम्ही समजा ऍडमिशन चाललंय प्रोसेस, तर कट ऑफ काढायला किती टन आला बघा. आता मी काढून दिलाय किंवा आणि 1-2 लोक असतील त्यांनी फ्री ऑफ कॉस्ट काढून दिलाय. बाकीच्यांनी काय केलं, पेड केलं, पैसे घेतले, 500 रुपयांपासून 2000 रुपये घ्यायला. मग तुम्ही असं ऍप बनवू शकताय ना की ज्याच्यामध्ये कट ऑफ कास्ट नुसार टाकली की तुम्हाला मिळेल. हा, तुम्ही म्हणणार
बनवू शकतोय, पण सर कारण तुमच्याकडे वेळ आहे. आता दोघं ती घेऊन पुढच्या वर्षी समजा 50 रुपये जरी चार्ज केला, तुमची इच्छा आहे, तुम्हाला चार्ज करा. कारण का तुम्ही विद्यार्थी आहे, तुम्हाला पैसे पाहिजेत, कष्ट करायला आहे. तर किती विद्यार्थी घेतील 50 रुपये कुणाकडे? खूप मोठी रक्कम आहे का? ते हा IPL आली की 49 रुपयाची टीम बनवतात ना, ते फालतू करतात ढीगभर. तिथं जिंकण्याचा तर चान्स नाहीच आहे, झिरो आहे ऑलमोस्ट. तिथं घालवतात. तर हे चांगल्या गोष्टीसाठी देतील ना, मग ह्यातनं तुम्ही पैसे कमवायला चालू करशील. मग इंटरेस्ट, मग काय हे सगळे विद्यार्थी करणार आहेत का? नाही. मग ह्यातनं तुम्ही चांगले ऍप बनवशीला, टेस्ट सिरीज बनवशीला, PYQ बनवशीला, PYQ बाबा ऑनलाईन सोडवण्याचे बनवशीला. आता आपण टेस्ट सिरीजची दिली, जवळपास 8-10 हजार विद्यार्थ्यांनी घेतली, आपण ती फ्री दिली. मग तुम्ही तसं काहीतरी बनवून तुम्ही त्याला थोडेसे 10-20 रुपये चार्ज करा, काय हरकत आहे? काही काही 2-2 हजार रुपये करतात. जेवढा चांगला प्रोडक्ट तुम्ही तेवढी किंमत लावू शकताय मार्केटमध्ये. तुम्हाला फ्री द्यायचं आहे, भलं करायचं आहे, करू शकताय, तुमची इच्छा आहे. म्हणजे ह्यात अपडेट करत जावे लागतील. हे कधी कळणार तुम्हाला? एखाद्या गोष्टीत इंटरेस्ट क्रिएट झाला आणि तुम्ही ह्या गोष्टी डेव्हलप करायला. म्हणजे ज्यावेळी कंपनी इंटरव्ह्यूला जाशील समजा आली, तर बाकीच्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला ऑलमोस्ट सेम मार्क्स आहेत. आता किती परत समजा आता CGPA येतोय ना कन्सेप्ट, 6 पासून मी म्हणतो 9.5 पर्यंत किती विद्यार्थी येतो? काय फरक पडायला? ढीक सगळे विद्यार्थी इथंच आहेत. 6 पॉइंटर पासून 9.5 9.9 पर्यंत चला. मग हजारो लाखो विद्यार्थी ह्या पर्सेंटाईल मध्ये आहेत, हे म्हणजे ह्या पॉइंटर मध्ये येतात. तर मग कंपनी काय पॉइंटर बघून घेणार आहे का? नाही. तुम्हाला काय घेणार आहे की तुमच्याकडे वेगळ्या स्किल्स काय आहेत. मग तुम्हाला एखाद्या गोष्टीत इंटरेस्ट झाला तर नवीन अपडेट्स तुम्ही शिकायला पाहिजे. म्हणणं तुम्ही आता कुठनं शिकायचं? हे व्हिडिओ कुठं बघायला आहे? युट्यूब. पहिला सगळ्या बेसिक गोष्टी युट्यूबवर फ्री अवेलेबल आहेत, त्या घ्या. काही म्हणा सर काही काही गोष्टी आम्हाला पेड लागतात, तर मग पेड घ्यावे लागतील. मग पेड काय म्हणा सर, कुणावर विश्वास ठेवायचा? बाळांनो मी काय सांगितलं, 10 कोर्सेस जरी केला, 10 कोर्सेस तुम्ही केलाय, त्या 10 कोर्सेस मधले एक कोर्स किंवा 2 कोर्स तरी चांगला असेलच की. मग त्याचा फायदा होईल. कारण काय होतंय, तुम्हाला सगळ्याच गोष्टी चांगल्या नाही मिळणार आहेत. आता तुम्ही अभ्यास केला, 12वीचा केला किंवा कुठला पण सब्जेक्टचा केला, त्यातले सगळे चॅप्टर तुम्हाला आवडले का? हो नाही. 1-2 चॅप्टर आवडले नाहीत, सोडून दिले. किंवा जेवढे शिक्षक आजपर्यंत भेटले, सगळे शिक्षक चांगले भेटले का? सगळ्यांचं तुम्हाला कळालं का? नाही कळालं. मग त्याच पद्धतीनं सगळे कोर्सेस केल्यानंतर ते सगळे चांगले भेटणार आहेत का? नाही भेटणार आहेत. मग काही कोर्सेस खूप चांगले भेटतील ना. आता मग तुम्ही म्हणा सर मग ते शोधायचं कसं? तो कोर्स आहे ना, थोडस तुम्ही त्याचे रिव्ह्यू बघा किंवा काहीतरी बघून घ्या, मित्रांनी केलेत काय बघा, त्यांचे डेमो लेक्चर्स पहा आणि मग शोधा. मग ह्यातनं तुम्हाला एक थोडे चांगले मिळतील. काही काय फसणार तुम्ही, तुम्हाला वाटलं चांगला आहे पण तो बकवास निघाला, ठीक आहे निघू दे. पण जर तुम्ही असे कोर्सेस वगैरे केले नाहीत, पहिला सगळं फ्री युट्यूबवर आहे, एखादी गोष्ट पेड पाहिजे असेल, समजा आता तुम्हाला काहीतरी व्हिडिओ बनवायचे आहेत अॅनिमेटेड, आता अॅनिमेशनचा कोर्स 2-2.5 लाख होता. अॅनिमेशन इंडस्ट्री पूर्ण झोपली का? हे आता तुम्हाला ज्या AI आलं ना, फक्त प्रॉम्प्ट टाकला किंवा नुसता तुम्हाला इमेज टाकली तर त्याचा व्हिडिओ बनवायला लागलाय. मग ते शिकायला लागेल. मग ते शिकण्यासाठी फक्त प्रॉम्प्ट लिहायला शिकायचं आहे ना. मग त्याच्यासाठी सबस्क्रिप्शन लागेल 1,500-2,000 हजार महिन्याला. मग ते कधीतरी घ्यावं लागेल. ते काय सगळंच फ्री देणार नाहीत, कारण त्या कंपन्यांनी हजारो करोड लावून ते बनवलंय. मग अशा वेळी द्यावं लागेल तुम्हाला. मग नवीन नवीन गोष्टी तुम्हाला शिकाव्या लागतील. ठीक आहे. नवीन नवीन कोर्सेस केला तर तुमचा फायदा होणार. ओके. जर नाही केला तर तुम्ही तसंच बसला तर मग काय नाहीये. तुम्ही कोर्सेस के नवीन गोष्टी कळणार कशा? पुस्तकांमधून नवीन गोष्टी कळत नाहीयेत तुम्हाला. बुक्स वाचा. कारण का सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की बुक्स. तुम्ही मला कॉलेजचे बुक्स वाचू वाटत नाही बाबा, का डोकं उठवायला लागलेस आणि हे वाचायला सांगायलास? बाळांनो कॉलेजचे बुक्स का वाचू वाटत नाही? त्यात इंटरेस्ट नाही आहे, ते परीक्षेपुरतं आहे. काही तुम्हाला जे वाचायचं ते वाचायला चालू करा. जे आवडतंय. काय म्हणतील सर आम्हाला ते अशीच लव्ह स्टोरी वाचायला आवडतात, वाचाय चालू करा. न वाचण्यापेक्षा काहीतरी करशील सुरुवातीला, एकदा दोनदा ते वाचन म्हणणार हे बकवास आहे, हे सगळ्या लव्ह स्टोरी एकसारख्यात काही बी फालतू लिहिल्यात. मग चांगली पुस्तकं वाचायला चालू करशील. ज्याला वाचायची आवड नाही त्यानं न्यूजपेपरचं एक पान वाचायला चालू करा. काय वाचायला वाटतंय? पडल्याला कागद वाचा पण चालू करा. मग हळूहळू चांगली पुस्तकं येतील. मग तुम्ही रिच डॅड पुअर डॅड, हु मूड माय चीज, आणि सगळ्यात चांगली इन्स्पिरेशन पाहिजे असेल तर महाराजांवरती लिहिलेलं श्रीमान योगी, सगळे पुस्तकं चालू करा हळूहळू. कारण पुस्तकापेक्षा जगात चांगला गाईड कोण नाही, शिक्षक कोण नाही. मग हळूहळू तुम्ही नवीन कोर्सेस आहे, युट्यूब आहे वगैरे. शॉर्टकट नाहीये वाहन. शॉर्टकट शोधायला लागला, मी एक कोर्स करतो आणि चांगला 2 लाखाचा जॉब लागतो, कधीच लागणार नाही तो. तसा कोर्स करून जर 2 लाखाचा जॉब लागला असताना मग ज्यांनी ज्यांनी कोर्स केला सगळ्यांना लागले असते, असं कधी पॉसिबल नाहीये. त्यामुळे नवीन नवीन गोष्टी शिका. काही गोष्टींमध्ये इंटरेस्ट क्रिएट होणार नाही, काही मध्ये येईल, काही लेट होईल,
पण जितक्या लवकर सुरू करशील तर लवकर इंटरेस्ट तुम्हाला कशात आहे समजेल. अदरवाईज संपूर्ण आयुष्य संपतंय पण मला इंटरेस्ट कशात आहे कळत नाही, मग रडत रडत उरलेलं आयुष्य काढावं लागतं ज्यात इंटरेस्ट नाही ती गोष्ट करायला. म्हणून म्हणलं ना की इंटरेस्ट कशात आहे हे शोधणं खूप अवघड काम आहे. मग जेवढ्या लवकर चालू करा तेवढ्या लवकर सापडेल. ठीक आहे, चला. आणि काय डाऊट्स असतील कमेंट करा, बघू मी. ओके, चला, थँक्यू.